नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, टीईटी 2025 परीक्षेसंदर्भात पुणे परिषदेकडे एक महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक आलंय. आता याला कितपत महत्त्वाचं म्हणायचं तुम्ही पण ठरवा, पण सोशल मीडियामध्ये ना सध्या ज्या काही हालचाली चालू आहेत त्यामुळेच हे प्रसिद्धीपत्रक द्यावं लागलं. त्या प्रसिद्धीपत्रकामुळे बऱ्याच जणांना चुकीची इन्फॉर्मेशन गेली असेल तर त्यांना कळेल की ओरिजिनल माहिती काय. हे प्रसिद्धीपत्रक नीट बघा आणि सोशल मीडियाद्वारे ज्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी दाखवून भासवलं जातं, दाखवलं जातं त्यावरती विश्वास ठेवू नका. सो हे परिपत्रक काय म्हणते आपण शेवटपर्यंत बघूया. पुणे परिषदेचं परिपत्रक आलेलं आहे. परीक्षाबाबत त्यांनी सूचना केली आहे. मग त्यातला आता ह्या बऱ्याच गोष्टी, परीक्षा पुढे जाणार का, आचारसंहितेचा गोंधळ काय, सोशल मीडियावरती ह्या गोष्टी बऱ्याच प्रमाणे बऱ्याच पद्धतीने हायलाईट केल्या जातात, हॅमर केल्या जातात आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना तिथे प्रोत्साहित केलं जातं की तुम्ही सुद्धा याला पाठिंबा द्या, अशा बऱ्याचशा गोष्टी. सो याच्याकडे लक्ष देऊ नका. पण मी तुम्हाला जी माहिती आता या निवेदनात त्यांनी दिलेली आहे प्रसिद्धीपत्रक ती सांगतो. पण बिफोर दॅट इग्नाइटकडनं सीईटीच्या बॅचेस आपण चालू केलेल्या आहेत. सीईटी प्लस टीईटीची पण बॅच अवेलेबल आहे आणि सीईटीची पण बॅच अवेलेबल आहे. तुम्ही जर तयारी करू इच्छित असाल 8 फेब्रुवारीला सीईटीची एक्झाम आहे, त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे. ॲप डाउनलोड करा आणि हवी ती बॅच परचेस करा. आता जरा मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. सोशल मीडियामध्ये ना सध्या फार मोठ्या पद्धतीने म्हणजे जे नाही ते भासवलं जातं, दाखवलं जातं. मग सोशल मीडिया काय म्हणते सध्या, परीक्षा पुढे जाणार का, परीक्षा पुढे जाऊ शकते का, परीक्षा पुढे जाणारच, परीक्षा पुढे गेली तर काय, किती पुढे जाऊ शकते, का बरं जाऊ शकते, काय होऊ शकतं, काय 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 दाखवलं जातंय. बरं, संदर्भ दाखवताना ते असं काही संदर्भ दाखवतात की आपल्याला ओरिजिनल वाटतं त्या गोष्टी की यस खरंच एक्झाम पुढे जाणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागली, आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोग म्हणतं की असं करता येणार नाही, तसं करता येणार नाही, हे करता येणार नाही, ते करता येणार नाही. मी तुम्हाला एक व्हिडिओ याच्यावरती ऑलरेडी घेतला आहे की आचारसंहितेमध्ये स्पर्धा परीक्षामध्ये किंवा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये काय काय निर्णय घेतले जाऊ शकतात. त्याचा व्हिडिओ मी विथ प्रूफ तुम्हाला दाखवलेला आहे. पण तरी सुद्धा सोशल मीडियामुळे काय झालंय, मी एक घेतला असेल तर सोशल मीडियाला 100 व्हिडिओ येऊन पडलेत. सो हा माझा व्हिडिओ किंवा जो ओरिजिनल व्हिडिओ असतो किंवा जो ऑथेंटिकेट व्हिडिओ तो जातो मागे पडून आणि हे डुप्लिकेट किंवा ज्या सोशल मीडियाला वेगळ्या पद्धतीने भासवलं जातं ना तेच व्हिडिओ जास्त चालतात. मग गडबड होते आणि आपल्यातले बरेचसे विद्यार्थी मग काय होता, ओरिजिनल समजून शेअर करत जातो आणि सोशल मीडियामध्ये तेच जास्त चालतं, व्हायरल होतं. सो यांनी जे प्रसिद्धीपत्रक दिलंय त्यामध्ये त्यांनी सांगितलं परीक्षा पुढे जाणार का, याचं उत्तर डायरेक्ट नो आहे, नाही. म्हणजे कधी कधी आम्हाला सुद्धा संशय येतो की अरे काय चालू सोशल मीडियाला, खरंच पुढे गेली काय एक्झाम, असं आम्हालाही वाटतं कधी कधी. आमच्यासमोर जी MSCची वेबसाईट ओपन आहे त्यात दिसतंय सगळं, काहीच नाही आहे, तरी पण सोशल मीडियाला असं दाखवलं जातं की एक्झाम पुढे गेली काय. आम्हाला 2-4 कॉल आले तरी आम्हाला म्हणतो की सर एक्झाम पुढे गेली, मी पाहिलं आता 2-4 व्हिडिओ आले. अरे खरं की काय, नाही रे माझ्यासमोर वेबसाईट आहे, आम्ही 2दा-3दा तिला रिफ्रेश करून बघतो, अरे नाही गेलेली. तो म्हणतो नाही सर तुम्ही खरंच बघताय का, तुम्ही नीट बघा सर. संशय होऊन जातो. निवडणूक आचारसंहिता परिणाम काय, याचा काय परिणाम आहे, ज्या एक्झामचं शेड्यूल आहे ते शेड्यूलमध्ये एक्झाम होणार, नवीन जाहिराती येऊ शकत नाही. बाकी जे शेड्यूल झालेल्या एक्झाम आहे त्या होणारच आहे, त्या पुढे मागे जाण्याची काही शक्यता नाही. आज 23 नोव्हेंबरला एक्झाम आहे. आता MSCच्या वेबसाईटला पुणे परिषदेने हे प्रसिद्धीपत्रक दिलं ते नीट बघा तुम्ही. काय पुणे परिषदेचं प्रसिद्धीपत्रक आहे 2025 एक्झाम बाबत आहे. त्यांनी पहिली पॅराग्राफ काय सांगितलं आहे की 23 ऑगस्ट 2013 अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2025 परीक्षेचे आयोजन रविवार 23/11/2015 रोजी करण्यात आले आहे. योजले होते, योजना आहे असं नाही, करण्यात आलेले आहेच, आहे ते आहे, याच्यात काही फरक पडणार नाही. आता पुढचा पॅराग्राफ त्यांनी काय सांगितलंय बघा, अफवांवरती विश्वास ठेवू नका. TET 2025 परीक्षेच्या आयोजनाची कार्यवाही सुरू असून परीक्षेसंबंधित कार्यवाहीबाबत वेळोवेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर अधिकृत माहिती देण्यात येते. तरी परीक्षेसंबंधित YouTube चॅनल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे, प्रसार माध्यमांद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या, अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in किंवा mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे. कोणत्याही चुकीच्या दिशाभूल करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानीस उमेदवार, विद्यार्थी सर्वस्वी जबाबदार असतील याची गांभीर्याने नोंद घ्यावी. अनुराधा ओक मॅडम आहे, आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, त्यांच्या सहीनिशी हे 6 नोव्हेंबरला आलेलं परिपत्रक.
आता जसं पुणे परीक्षा परिषदेने सांगितलं, की आम्ही जे वेबसाईटला सांगू तेच खरं असेल, अफवांवर विश्वास ठेवू नका. तसं आम्ही पण 100% तुम्हाला सांगू शकतो, की हा चॅनल ऑथेंटिकेट आहे. या चॅनलवरती तुम्हाला सगळ्या गोष्टी विथ प्रूफ आम्ही सांगतो. सगळी माहिती काढून सांगतो, सिक्वेन्सनी सांगतो. सगळे पाठीमागचे रेफरन्सेस आम्ही तुम्हाला देत असतो. फक्त बोलत नाही, तर तुम्हाला पाठीमागे दाखवतो पण, की हे कधीचं परिपत्रक आहे, कोणी पाठवलंय, कोणत्या वेबसाईटला आलेलं आहे, सगळं दाखवतो. सो या जसं त्यांनी इथे सांगितलं तसंच आम्ही तुम्हाला सांगतो, कोणत्याही इतर फेक यूट्यूब चॅनलवरती, सोशल मीडिया चॅनलवरती विश्वास न ठेवता या चॅनलवरती तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि विश्वास ठेवून हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करू शकता, जेणेकरून तुमच्यापर्यंत डेलीची अपडेट आणि ऑथेंटिकेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. सो टीईटीची एक्झाम दिलेल्या वेळेतच होणार, त्यात काही बदल नाही. परीक्षा परिषदेने पूर्ण तयारी केलेली आहे. तुमच्या क्वेश्चन पेपर सगळ्या रेडी आहेत. किती राहिले दिवस तुम्हाला आता? आज आहात तुम्ही 7 तारखेला, राहिले तुमचे 14 दिवस. सो तयारीत राहा. एक्झाम पोस्टपोन वगैरे काही होणार नाही. आचारसंहितेचा, निवडणुकीचा याच्यावरती काही परिणाम होणार नाही. जर असं कोणी भासवत असेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका. विश्वास ऑथेंटिकेट त्यांची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरच ठेवायचा आणि वेबसाईट तुम्हाला मी सांगितलेली आहे. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, इतकीशी माहिती होती. जास्त याच्यात काही महत्त्वाची मी याला टॅगलाईन का दिली, कारण विनाकारण बरेचसे मुलं कॉल आणि मेसेज पण आमच्या टीमला करताय, सर एक्झाम पुढे जाईल का, एक्झाम पुढे जाणार असं म्हटलं जातं, सर असं ऐकलंय मी, निवडणूक आयोग असं म्हणतं, आचारसंहिता असं. नाही नाही नाही, म्हणून त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ही अपडेट होती. सो असं काही होणार नाही. परीक्षा वेळेवरच होणार आहे. परीक्षाबाबत त्यांनी सूचना दिली आहे. 23ला होणार, 23 होणार, याच्यात काही बदल नाही. आणि झाला यदा कदाचित आम्ही आमच्या वेबसाईटला टाकू, तुम्ही बाकीच्यांवर विश्वास ठेवू नका असं त्यांनी सांगितलंय. सो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तयारीत राहा. आमचे मॅरेथॉन सेशन आजपासून चालू होत आहे. मॅरेथॉन सेशन याच चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो ते पण नक्की अटेंड करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.